तुम्हा आम्हा सगळ्यांना एक भूमिका घ्यावी लागेल, कणखर अशी भूमिका घ्यावी लागेल. मी मागच्या वेळी देखील सांगितलं होतं, आता शक्तीपीठला जमीन द्या म्हणणारा माणूस येतोय, त्याला 10% कमिशन मोनार्क तर्फे ठरलेला आहे. जो माणूस तुम्हाला सांगायला येईल त्यानं त्या शेतकऱ्याला तयार करायचं, त्याला 10% कमिशन त्या मोबदल्यातलं द्यायचं, असा फॉर्म्युला साधारणपणे त्या ठिकाणी ठरलेला आहे. आणि म्हणून राजू शेट्टी म्हणले तसं आता गावागावामध्ये पक्षविरहित एक शक्तीपीठच्या विरोधातला गट आणि जे समर्थन करणार आहेत ते अशा पद्धतीचीच वाटणी आता उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला गावागावामध्ये या ठिकाणी करावं लागेल. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आता हा गेले महिनाभर गट कुठले कुणाच्या रानात जातोय हे आता निश्चित झालेलं आहे. आता आपली जबाबदारी आहे की पुढच्या 8-10 दिवसामध्ये या सगळ्या 78 गावांमध्ये बैठका झाल्या पाहिजेत, त्या तालुक्यामध्ये बैठका झाल्या पाहिजेत, तालुक्याचे मेळावे त्या ठिकाणी झाले पाहिजेत. हा माझं भाषण संपल्यानंतर शेट्टी साहेब आपण स्टेजवरची मंडळी थोडा वेळ इथं बसूया, बाकीची मंडळी खाली थोडा नाश्ता करायला जातील, परंतु आपण बसून तालुक्याचं नियोजन या ठिकाणी करूया. व्यवस्थितपणे आम्ही नियोजन केलेलं आहे की तालुक्यामध्ये कुठल्या गावामध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम झाले पाहिजेत, साधारणपणे मेळावे कुठल्या तालुक्यामध्ये झाले पाहिजेत. आज करवीर किंवा पन्हाळा हातकणंगल्यामध्ये पारगाव या गावामध्ये एखादा मेळावा हातकणंगल्याचा घेता आला तर घ्यावा, करवीरचा मेळावा कुडित्र्याच्या या ठिकाणी घ्यावा, राधानगरीचा राशिवडे आम्ही सुचवतोय, राधानगरीवाल्यांनी ठरवावा कुठे घ्यावा, भुदरगडचा आणि कागल हा मिळून बोरेवड्याला त्या ठिकाणी घ्यावा. त्याचबरोबर आजऱ्याचा मेळावा संपतराव झालेला आहे, अजून एखादा घेणार असला तर तुम्ही घेऊ शकता. आणि चंदगडचा मेळावा कान्नूरला त्या ठिकाणी घ्यावा, अशा पद्धतीचं एक नियोजन आम्ही. राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.